सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय? तर सोशल मीडियावरती आपल्याला रेग्युलरली किंवा एका फ्रिक्वेंटली टाईमनुसार आपल्याला काय करायचं आहे, पोस्ट टाकायचं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की एव्हरी सॅटर्डेला किंवा सॉरी एव्हरी फ्रायडेला आपल्याला एक मूव्ही रिलीज होतो बॉलिवूडचा. एव्हरी फ्रायडेला होतो किंवा ऑन द ऑकेजनला काय तरी मूव्ही रिलीज होतो. हे आपल्याला माहीत असतं. तसंच की तुमची पोस्ट कधी येते, हे तुमच्या फॉलोअर्सला माहीत असलं पाहिजे. मग तुम्ही आठवड्यातून 10 पोस्ट टाकतात, 4 पोस्ट टाकतात आणि सोशल मीडियाचा अल्गोरिदम पण तसंच बनलेलं आहे, की तुमची कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. तुम्ही त्याच्यामध्ये हॅशटॅग टाकतात का? पहिले हॅशटॅग मॅटर करत होते, पण आता हॅशटॅग मॅटर करत नाही. जसं की एखाद्याने जर Googleवरती सर्च केलं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस किंवा Googleवरती डायरेक्ट NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च केलं, तर तुमच्या NMD प्रायव्हेट लिमिटेडच्या अंडरमध्ये काय येतं? काहीतरी वेगवेगळे प्रोफाईल येतात. NMD प्रायव्हेट लिमिटेड जर तुम्ही सर्च केलं, तर इथे NMDच्या आतमध्ये तुम्हाला एकतर Google माय बिझनेसचं अकाउंट दिसतंच, वेबसाईट दिसते, नंतर LinkedInचं पेज दिसतंय, Instagramचं पेज दिसतंय. ह्याच्यामुळे काय होतं? तुमचं प्रेझेन्स वाढतं आणि हे SEOला पण हेल्प करतं रँकिंग करण्यासाठी. आता एखाद्याने जर चुकून Facebookच्या तुमच्या पेजवरती जर क्लिक केलं आणि Facebookवरती जर तुमचं प्रोफाईल पिक्चर नसतं, डिस्प्ले पिक्चर नसतं आणि ही जर प्रॉपर इन्फॉर्मेशन टाकलेली किंवा एवढे प्लेसमेंट झालेले फोटो नसतात, तर मग त्याच्यावरती लोकांना ट्रस्ट नसता बसला. तर हे पोस्टिंग केलेली त्याच्यामुळे लोकांना ट्रस्ट बसतो. नंतर दुसरं आपलं लोकेशन टाकलेले, Instagram कनेक्ट केलेले, इथून तो रिडायरेक्ट पण होऊ शकतो. तर ह्याला बोलतात सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय? तर एक आपल्याला काय करायचं आहे, कॅलेंडर बनवायचं आहे. मंडेला कोणती पोस्ट टाकणार, ट्यूसडेला कोणती पोस्ट टाकणार, थर्सडेला कोणती पोस्ट टाकणार, सॅटर्डेला कोणती टाकणार. म्हणजे असं एक 8 दिवसामध्ये 8 पोस्ट गेले पाहिजे. मग एक पोस्ट सकाळी टाकायची, एक संध्याकाळी टाकायची. तर त्याचे पॅकेजेस बनवले जातात. तर NMD इन्फोटेकमध्ये पण काही क्लायंट येतात आणि ते विचारतात की सर आम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंट करायचं आहे, डिजिटल मार्केटिंग करायचं आहे, आमचा बिझनेस ग्रो करायचा आहे. मग एखादी सिनीक्राफ्ट अकॅडमी असेल किंवा चाटे कोचिंग क्लासेस असतील किंवा रिअल इस्टेटची कंपनी असेल किंवा एखाद्याचं IT ट्रेनिंग सेंटर असेल, तर ते लोकं येतात आणि बोलतात आम्हाला पण रील बनवायचे. तर दररोज जर ॲडमिशन ओपन फॉर डेटा सायन्स किंवा ॲडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग असं जर टाकलं तर आपले ॲडमिशन होत नाहीत किंवा 2 BHK फ्लॅट ऑन सेल्स असं दररोज जर टाकलं तर असं नाही. तुम्हाला काय करावं लागेल, जर रिअल इस्टेटची कंपनी असेल तर टेस्टिमोनियल किंवा त्या सोसायटीचे व्हिडिओ, ॲमेनिटीज ह्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी टाकणं गरजेचं आहे. तर आता आपण जे अकाउंट मॅनेज केलेले इथं बघा, एक इन्फॉर्मेशन टाकलेली फक्त. इथं ॲडमिशन ओपन कुठं टाकलेले आहे का? जे लोक प्लीज जेवढी जास्त गर्दी दाखवणार तुम्ही, तेवढं तुम्हाला काय करणार, लोकांचं अटेन्शन ग्रॅब होणार. त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, सोशल मीडियावरती तुम्हाला त्या रिलेटेड इथं ॲडमिशन ओपन तुम्हाला कुठेच दिसणार नाही. आता मास्टर क्लास वगैरे, तर मग आता मी जर तुम्हाला जर पाहिलं ना, तर एक कॅलेंडर बनवण्यासाठी हेल्प करेल की जर सपोज आता जर एज्युकेशन असेल किंवा एखादी कंपनी असेल, तर त्याच्या रिलेटेड तुम्ही जास्तीत जास्त कंटेंट बनवा. म्हणजे मंडेला आपण टाकणार एड्युटेनमेंट, म्हणजे टिप्स फॉर डेटा सायन्स, हाऊ टू बिकम अ डेटा सायंटिस्ट. जर तुमची जर डिजिटल मार्केटिंगची एजन्सी असेल, तर बिझनेस कसा ग्रो करायचा आहे, इथून जॉईन करणार बस. तुमचा बिझनेस कसा ग्रो करायचा आहे, बिझनेस ग्रो करण्यासाठी कोणत्या कोणत्या, हाऊ टू डू सोशल मीडिया मॅनेजमेंट, असे जे टिप्स असतात ना, ब्लॉग्स असतात, ते लिहावं लागतात आपल्याला मंडेला. ट्यूसडेमध्ये काय करणार आपण, ट्यूसडेमध्ये टेस्टिमोनियल टाकणार आणि वेनसडेला काय टाकणार, इव्हेंट असतात आपले, सॅटर्डेला फ्रायडेला जे हे असतात ना सेमिनार वगैरे, ते पोस्ट करणार. थर्सडेला ॲडमिशन ओपनची पोस्ट टाकणार. नंतर सॅटर्डेला काय करणार, ट्रिपचे किंवा असे वेगवेगळे व्हिडिओ, प्लेसमेंट झालेले लोकांचे फोटो टाकणार. म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळी पोस्ट येते तुमच्या ह्याच्यावरती आणि तेच स्टोरीवरती पण ठेवायचं. त्याच्यामुळे तुमची रीच वाढते, ट्रस्ट बिल्ड होतो आणि तुमचं प्रोफाईल पण ग्रो व्हायला स्टार्ट होतं. तर मग तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय, तर आपली जे सोशल मीडियाचं पेज असतं ते अप टू द मार्क असणं. आता जर सपोज मी काय केलं, फेसबुक ओपन केलं आणि फेसबुकवरती आता हे जे एक पेज बनवलंय, कोणतं पेज बनवलं हे, NB पेज.
PG, ELT डेटा सायन्स कॉलेज असं नावाने काय केलंय, आपण एक पेज बनवलंय आणि ह्याच्यावरती जर डेटा सायन्सची जर ऍड रन केली तर आपल्याला हे होईल का, लीड येतील का, लोक ट्रस्ट ठेवतील का? वेदांत तू सांग. नाही. नंदिनी तुम्ही सांगा. सेजल. ट्रस्ट ठेवतील का लोक? हॅलो. नंदिनी आवाज येतोय का? सेजल, मयुरी. येस नो. तुला आवाज येतोय? मयुरी तुम्हाला आवाज येतोय का? हो हो सर, येतोय. सोशल मीडिया मॅनेजमेंट समजलं का तुम्हाला? सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय? कॅलेंडर बनवणं आणि डेली. आता इथं मी तुम्हाला सांगितलं की ELT डेटा सायन्स कॉलेजेस असं जर आपण ह्याच्यावरती जर ऍड रन केली तर आपल्याला जास्त लीड जनरेट होणार नाही का, कारण ह्याच्यावरून ट्रस्टच बसत नाही, कारण हे तर पोस्टिंग काहीच नाही दिसत ना. खाली गेलं तर फक्त 3च पोस्ट आहे, NVPG, नंतर दुसरी पोस्ट टाकलेली ह्याची आणि तिसरी. तर ह्याच्यावरती ट्रस्ट बिल्ड होत नाही. तुमचे 0 फॉलोअर्स, मग असं वाटतं की कोणीतरी डमी अकाउंट क्रिएट केलेले. आता मला सांगा, पेज क्रिएट करायला कोणाला काय प्रॉब्लेम नसेल. कालच्या लेक्चरमध्ये मी प्रॉपर तुम्हाला सांगितलं की पेज कसं क्रिएट करायचंय. तर आता बाकीच्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. तर इथं बघा, तुम्ही जर प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये गेले तर तुम्हाला काय गोष्टी दिसतात, पेज ऍक्सेस आणि लिंक अकाउंट. तर ह्या लिंक अकाउंटवरती आपल्याला क्लिक करायचंय आणि इंस्टाग्रामवरती क्लिक करून आपण काय करणार, इंस्टाग्रामचा अकाउंट ह्याच्यावरती कनेक्ट करणार. कशासाठी कनेक्ट करणार, कारण एकदा लेक्चर सुरू झाला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की जर इंस्टाग्रामचा अकाउंट जर फेसबुकच्या पेजला कनेक्ट केलं तरच इंस्टाग्रामवरती बुस्टचं ऑप्शन अवेलेबल होतं, किंवा त्याला बिझनेसमध्ये किंवा क्रिएटरच्या अकाउंटमध्ये आपण ट्रान्सफॉर्म केलं तरच ते तुम्हाला बूस्टचं ऑप्शन येतं. जर तुमचं प्रायव्हेट अकाउंट असेल तर त्याला बूस्टचं ऑप्शन भेटत नाही. तर हे कनेक्ट कसं करायचंय, कंटिन्यू मध्ये जायचं, युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं. काय टाकायचंय, युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं. आता मी एक माझी स्क्रीन शेअर करतो. आता बघा, आता येते का आवाज? हॅलो. हॅलो. माझी स्क्रीन शेअर करतो आता. मी आता तिकडे इंस्टाग्राम कनेक्ट केलेले फेसबुकच्या पेजला, त्याच्यामुळे मला बूस्टचं ऑप्शन दिसतंय. अच्छा. स्क्रीन बंद करा. माझी स्क्रीन दिसेल आता तुम्हाला. दिसली का स्क्रीन? हो सर. एकदम सिंपल मध्ये तुम्हाला शिकवणार मी. इंस्टाग्राम वरती आपल्याला
ऍड रन कसे करायचे मोबाईल मधून सांगतोय आधी, नंतर आपण डेस्कटॉप मधून पाहणार आहे. आता हे माझं काय एनएमडीचं प्रोफाईल आहे. तुम्ही जेव्हा ऍड रन करतात ना त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, आता बघा हे एक आहे, ह्याच्यामध्ये काय केले मी ऑलरेडी डेटा सेट बनवून ठेवलेले आहे, त्याला नुसतं प्रमोट केले. हे लोड होतं, का लोड होत आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन येतात, गोल्स आहेत आपल्याकडे. कोणते कोणते गोल असतात, 3 असतात. एक तर प्रोफाईल विजिट, व्हीजीट युअर वेबसाईट, मेसेज आणि मिक्स ऍक्शन. तर मी काय करणार आहे, माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मेसेज आले पाहिजे. ऑडियन्स मी ऑलरेडी क्रिएट केलेले आणि बजेट ठेवलेले एका दिवसाचं 852 रुपये. आणि माझ्या अकाउंटमध्ये पैसे किती येतात या ऍड मॅनेजरमध्ये 1129 रुपये. तर ह्याला बूस्ट करायचं. सिंपल आहे. परत आता हे दुसरं घेतलं, ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, बूस्टचं ऑप्शन का आलंय कोण सांगू शकतं, कारण मी तुम्हाला जसं आता सांगितलं की तिथं फेसबुकचं पेजला कनेक्ट केलंय म्हणून इकडे बूस्टचं ऑप्शन आहे. किती सेकंद लागतात तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट करायला, पण ज्यावेळेस तुम्ही एकदा फर्स्ट ऍड रन करतात, कोणते ऍड रन करतात, फर्स्ट ऍड रन करतात, त्यावेळेस तुम्हाला जास्त टाइम, का जास्त टाइम लागतो तर ते मी तुम्हाला लगेच सांगतो. आता इथं बघा, ही एक प्रोफाईल आहे, ही एक पोस्ट आहे, तर ह्याला मला बूस्ट करायचं आहे. तर बूस्ट मी ह्याच्या आधी केलेलं नव्हतं, म्हणून आता 1 बाय 1 कशी बनवायची, बूस्ट वरती क्लिक करायचं. तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, इंस्टाग्रामवरती 4च ऑब्जेक्टिव्ह असतात, व्हिजिट युअर प्रोफाईल, व्हिजिट युअर वेबसाईट, मेसेज युअर आणि मिक्स ऍक्शन. आणि दुसरं काय, दिस ॲड इज स्पेशल कॅटेगरी. जर तुमची ड्रग रिलेटेड, एम्प्लॉयमेंट रिलेटेड, हाऊसिंग रिलेटेड आणि सोशल इश्यूज रिलेटेड, फायनान्शियल सर्व्हिसेस रिलेटेड असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट लागतात, पण आपली त्याच्या रिलेटेड नाहीये म्हणून मी ती काय सिलेक्ट नाही केलं. आता मला प्रोफाईलवरती, माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती जास्तीत जास्त जर फॉलोअर वाढवायचे असतील तर व्हिजिट प्रोफाईलवरती करायचं. मला काय करायचे, माझ्या युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर वाढवायचे, इंस्टाग्राम मधल्या लोकांना युट्यूब वरती रिडायरेक्ट करायचंय, तर मला व्हिजिट वेबसाईटवरती क्लिक करावं लागेल, किंवा माझ्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचं असेल तर काय करावं लागेल, काय करावं लागेल मला, वेबसाईटवरती क्लिक करावं लागेल. मला जर मेसेज पाहिजे असेल तर मेसेजचे पण 2 ऑप्शन आहेत, एक तर डायरेक्ट व्हॉट्सअपवरती मेसेज किंवा डायरेक्ट माझ्या इंस्टाग्रामवरती प्रोफाईलवरती मेसेज. तर इथं बघा 2 ऑप्शन आहेत, एक इंस्टाग्रामचं मेसेज आणि एक ह्याच्यावरती. मला आता डायरेक्ट मेसेज आले पाहिजे, तर मग मी मेसेजवरती क्लिक करून हे डन केलं. आता दुसरं म्हणजे नेक्स्ट ज्यावेळेस आपण करतो, नेक्स्ट केल्यानंतर एक खाली एक ऑप्शन येतोय तुम्हाला, काय ऑप्शन येतोय खाली, गोल. काय गोल ठेवायचा आहे तुम्हाला, मेसेज ठेवला, नेक्स्ट केल्यानंतर काय ऑप्शन येतोय बघा, आता इथं येतोय ऑडियन्स. तर मला काय करायचंय, न्यू ऑडियन्स क्रिएट करायचे, म्हणजे तुमची ऍड कोण पाहणार. तर मग इथं मी अशी कॅटेगरी बनवलेली, मला नवीन कॅटेगरी जर करायची असेल तर मी काय करणार, सजेस्ट ऑडियन्स, किंवा काय करणार मी, न्यू ऑडियन्स, क्रिएट ओन ऑडियन्स. तर हे क्रिएट ओन ऑडियन्स करणार, त्या ऑडियन्सला नाव देणार. मला आता ही ऍड रन करायची महाराष्ट्रामध्ये, MAHARA महाराष्ट्र. लोकेशन काय टाकणार आपण, ते आपण इथे टाकू. मला तुम्हाला 2 लोकेशन वरती, एक तर आपल्या ऑफिस पासून 30 किलोमीटर पर्यंत किंवा तुमच्या करंट लोकेशन पासून 30 किलोमीटर वरती. दुसरं ऑप्शन कसं आहे, रिजनल वाईज, मला इथं कुठं चालवायची, म्हणजे एवढं महाराष्ट्रापासून, मग महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं रन करायची, पुणे. दुसरं कुठं चालवायची, बारामती, विदर्भ, नागपूर, नागपूर आलं, नंतर काय आलं, मुंबई, कोल्हापूर,
तुम्ही एकदा ही कॅटलिस्ट बनवली, तुम्हाला किती पण टाकू शकतात. नंतर किती एज ग्रुपला चालवायची? 19 वर्षापासून 65 वर्षापर्यंत. तुम्हाला 19 वर्षापासून किती? 49, 35, 36, 22 वर्षापासून मेलला दाखवायची, फिमेलला दाखवायची. तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मी काय सांगितलंय? मार्केटिंग म्हणजे काय? आपला प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचवणे. त्याला काय बोलतात? डिजिटल मार्केटिंग. मग आता इथं बघा, आपण ते कॅटेगरी तयार केलेली. काय नाव ठेवलेले? महाराष्ट्र ठेवलेले. ह्याला क्लिक करायचं, सेव्ह करायचं आणि काय करायचं? आता इथं फंड ॲड करायचं असेल तर करू शकतो, पण ऑलरेडी फंड आहे. ॲड फंड आणि इथून पैसे ॲड करून आपली ॲड रन होईल. आता ही ॲड किती दिवसासाठी चालली होती? त्याच्यामुळे एवढे जास्त पैसे 6 दिवसासाठी चालवायची. पण ते जर आपल्याला कमी करायचं असेल ड्युरेशन, तर ते ड्युरेशन 3 दिवसासाठी होती. 3 दिवसाचे 4,000 रुपये होतात. तर हे ड्युरेशन कमी केलं तर आपली ॲड पण होऊ शकते. ड्युरेशन किती आहे? 1 दिवसाचं केलं तर पैसे टाकायची गरज नाही. डायरेक्ट रिव्ह्यू होईल आणि पुढे. ऍड कशी रन केली जाते इंस्टाग्रामवरती सगळ्यांना समजलं? कोणाला समजलं नसेल मला विचारा. आता मला स्टोरीवरती जरी ऍड रन करायचं असेल तर मी स्टोरीवरती पण ऍड रन करू शकतो. स्टोरीवरती ऍड कशी रन करायची ते सांगतो मी. काय करायचं? एक पोस्टर घ्यायचं, नेक्स्ट करायचं, कुठं चालवायचंय? मेसेजवरती. व्हॉट्सअपवर त्या मेसेजवरती एडिट केला. मला व्हॉट्सअपवरती मेसेज आले पाहिजे. डन केलं. कोणत्या कॅटेगरी कुठं दाखवायचंय सगळं समजलं. सेव्ह केलं ते. आता आपली ॲड कुठं दाखवायची? तर तो आपण मग ग्रुप केला होता, ऑडियन्स केले होते. डेटा सायन्सची पोस्टर आहे, तर डेटा सायन्स सिलेक्ट करायचं. हे आधीच मी क्रिएट करून ठेवलं होतं. सेव्ह केलं आणि हे काय केलं, आता बजेट किती ठेवलंय? 418 रुपये. त्याचं जर थोडंसं वाढवायचं जर असेल तर आपण वाढवू पण शकतो. इथं किती करायचंय? एका दिवसासाठी करायचंय. बजेट किती करतो? 477 रुपये आणि बूस्ट केलं. किती सिंपल लँग्वेज तुम्हाला सांगितलंय ऍड करा. ऑल सेट्स तुमची ऍड रिव्ह्यूमध्ये गेली. ज्यावेळेस रिव्ह्यूमध्ये जाते आपण एक ऍड घेतो, ऍड मॅनेजर. ह्या ऍड मॅनेजरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमची सगळी डिटेल दिसते. अकाउंट कोणाचं आहे? महेश यादव. बिलिंग पेमेंट डिटेल किती आहे? अकाउंटमध्ये 1282 रुपये. कोणत्या? मेटा ॲडमध्ये. नंतर इथं बघा खाली दिसतंय किती रीच आली? 4 मेसेज आलेत. किती रुपयाला एक मेसेज आलाय? 69.28. आतापर्यंत किती अमाऊंट स्पेंड झाले तिकडे. आता बघा ह्याच्यात 2,27,00,000 5,415 लोकांपर्यंत रीच झाली. आणि कॉस्ट पर मेसेज किती आहे? 5 रुपये 18 पैसे. टोटल अमाऊंट किती स्पेंड झाले? 11,792 रुपये. 11,700. बघितलं? इथं एक मेसेज 66 रुपीजला आलाय. इथं एक मेसेज 68 रुपयेला आलाय. किती अमाऊंट स्पेंड झाले? हे सगळं तुम्हाला इथं अनालिटिक्समध्ये दिसतं. ह्या गुगल मेटामध्ये दिसतं. आपण कॅम्पेन रन केल्यानंतर आता हे मेसेज येतात. तर मेसेज कसे येतात? तर आपण इथं क्लिक केल्यानंतर हे दिसलं ह्याच्यावरती. हे जे मेसेज आलेत ना, आता ऑलरेडी ह्यांना मी डिटेल पाठवलेली. हे असे मेसेज आलेले असतात. आता ह्यांना डिटेल पाठवली. इथं कसं हे दिसतंय, हॅलो कॅन आय गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस. तर असे मेसेज येतात आणि त्यांना खाली आपण फक्त डिटेल पाठवतो.
सगळ्यांना इंस्टाग्रामवरती कसं मेसेज करायचे, कसं ॲड्रेस करायचे हे सगळ्यांना समजलं. शेजारी बोला. कोणाला काय प्रॉब्लेम? रितेश, येस सर. डिजिटल मार्केटिंग बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? सर मला डिजिटल मार्केटिंग मध्ये मला काही माहिती नाही आहे. समीर, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आहे? आपला प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस सोशल मीडिया किंवा सर्च इंजिनचा वापर करून राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचवायचं. आता मी फेसबुक वरती येतो. इथं काय आहे? फेसबुक आहे. तर फेसबुक थ्रू आपल्याला काय करायचं आहे? स्क्रीन दिसते का सगळ्यांना का नाही दिसत? आता स्टॉप केली होती स्क्रीन, परत एकदा मी शेअर करतो. इथं फेसबुक आपल्याला काय करायचंय? लॉग इन करायचं. हे फेसबुक आहे. तर ह्याच्यावरती आपल्याला पेजेस क्रिएट करायचे असतात. फेसबुक अकाउंट असतं, अकाउंटमध्ये लिमिटेशन असते. फेसबुक पेजमध्ये कोणत्याही प्रकारचे लिमिटेशन नसतं. हॅलो, हा बोला. हा काय नाव? हा बोला ना. हा, हो बरोबर. तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे का? बरं ठीक आहे, काही सरांकडे येतो. तर ह्या ज्या पोस्ट टाकलेले आहेत ना खाली, तर ह्या ज्या पोस्ट आहेत ते सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे. जर स्पॉन्सर लिहिलेलं असेल तर इथं कसं स्पॉन्सर लिहिलेलं आहे? गुगल ऍड चालवा बोलतंय. तर हे काय आहे? स्पॉन्सर ऍड आहे. तर हे सोशल मीडियाची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. तर मग ते कशी रन करायची? तर पहिल्यांदा प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये जायचं आणि तुम्हाला काय करायचंय? तुमचे जे सगळ्या गोष्टी ते अप टू द मार्क करायचे. म्हणजे तुमचं लिंक अकाउंट लिंक केलेलं आहे का व्हॉट्सअपचं ते चेक करायचं. व्हॉट्सअपवरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा 77 98 44 27 17 आणि सेंड व्हॉट्सअप कोड. इथं कोड येणार, इथं कोड टाकला तुमचं व्हॉट्सअप कनेक्ट. तुम्हाला इंस्टाग्राम कनेक्ट करायचे, सेम प्रोसेस आहे. तुम्हाला आता काय करायचंय? पेज डिलीट करायचंय. तर पेज डिलीट करायचे पण आपल्याला सेम प्रोसेस शिकावं लागेल. तुम्हाला इथं मेटा व्हेरीफाईड करायचंय, म्हणजे ग्रीन टिक लावायची, तुम्ही जाऊ शकता. सेटिंग मध्ये गेलात तर तुम्ही पोस्ट कंट्रोल करू शकतात. लोकांना टॅग करायचंय, ब्लॉक करायचंय, तुमची पोस्ट कोण पाहणार, तुमचं डीपी कोण पाहणार, ह्या गोष्टी सगळ्या तिथे येतात. आता सगळ्यात आहे ना काय असतं? एक सोशल मीडिया कॅलेंडर बनवतो आपण. आता सध्या मी जर एखादी पोस्ट केली आणि ती मला कधी करायची? दिवाळीला पोस्ट करायची. आत्ता जर पोस्ट केली आणि ती मला काय करायचंय? 2 तारखेला पोस्ट करायची, तर ते होऊ शकते. तर त्याला शेड्युलिंग करावं लागतं. आपण आता काय करू? एक ऍडव्हर्टाइजमेंट रन करून पाहू. तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट कशी रन करायची असते? आता पेजचं ऍक्सेस द्यायला एकदा शिकवतो. पेजचं ऍक्सेस देण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये जायचंय, पेज ऍक्सेस मध्ये जायचंय आणि पेज ऍक्सेस मध्ये गेल्यानंतर ऍड न्यू टास्क करायचं. काय करायचं? ऍड न्यू टास्क. ऍड न्यू टास्क केल्यानंतर इथे तुम्ही ज्याला
म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गेली तर कंपनी तुम्हाला त्याचे ऍक्सेस देणार, पण कसे द्यायचे इथं ते ज्या माणसाला द्यायचं त्याचं नाव सर्च करायचं. पहिल्यांदा जर फ्रेंड झाला तर लवकर अकाउंट येईल. आता वेदांत यादव सर्च केलं, त्याला कोणते कोणते ऍक्सेस द्यायचे ते इथून डिसाईड करा आणि गिव्ह ऍक्सेस करा आणि ह्याच्यामध्ये पासवर्ड टाकला, कन्फर्म केलं, तुम्ही ऍक्सेस द्यायचा. आता सगळ्यात आपला मेन टॉपिक म्हणजे काय, सोशल मीडिया मार्केटिंग आहे. तर सोशल मीडिया मार्केटिंग जर करायचे असेल तर कसं करतो, एक आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकचं अकाउंट लागतं आणि एक पेज लागतं. आता हे मी कुठे फेसबुकच्या पेजला आहे, अकाउंट वरती जातो मी. मुजीब शेख ह्या नावाचं एक अकाउंट आहे माझ्याकडे. तुम्ही पेज वरून जरी क्रिएट केली आणि अकाउंट वरून जरी क्रिएट केली तरी चालतंय. आता ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात, एक असतं ऍड सेंटर आणि दुसरं असतं ऍड मॅनेजर. ऍड मॅनेजर मधून जर ऍड रन केली तर तुम्हाला डिटेल टार्गेटिंग ऑडियन्स, तुम्हाला ऍड रन करण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागतो. पण जर तुम्ही ऍड सेंटर मध्ये जर ऍड रन केली तर तुम्हाला 5 ते 7 मिनिटं लागतात. पण ऍड सेंटरमध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट येत नाही. पण ॲज अ डिजिटल मार्केटर आपल्या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे मी काय करतो, पहिल्यांदा तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये फक्त ॲड सेंटरमधून ॲड रन कशी करायची ते पाठवतो. आता जर कोणी क्वेश्चन असा विचारला की ॲड सेंटर हे तुमच्या पेजवरती असतं का, असतं का, तर एकदा चेक करू. इथं मला ॲड सेंटर दिसते, पण हे मी अकाउंटवरती, मला पेजवरती जायचंय. पेजवरती जायला कसं करावं लागेल, इथून स्विच करायचं. ND डेटा सायन्समध्ये गेलं तर इथं पण मला ॲड सेंटर दिसतंय आणि ॲड मॅनेजर दिसतंय. म्हणजे मी पेजवरून पण काय करू शकतो, ॲड सेंटरमधून ॲड रन करू शकतो आणि अकाउंटमधून पण, दोन्ही पण ऑप्शन आपल्याला अवेलेबल भेटतात. मग मला आता ॲड सेंटर करायचे, पण जर आपण अकाउंटमधून जर केली तर आपल्याला त्या ठिकाणी पेज सिलेक्ट करावं लागतं. मग सी मोर ऑप्शनमध्ये जायचं, ॲड सेंटरवरती क्लिक करायचं. ॲड सेंटरवरती क्लिक केल्यानंतर आपण ॲडव्हर्टाइजमेंट रन करू शकतो. ॲड सेंटरवरती गेलात, इथं काय करायचं तुम्हाला, क्रिएट ॲडव्हर्टाइजमेंटवरती जायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं ऑब्जेक्टिव्ह दिसणार. किती ऑब्जेक्टिव्ह दिसतात आता इथं, क्रिएट न्यू ॲड आणि बूस्ट फेसबुक कंटेंट. म्हणजे आता ऑलरेडी आपण पास्टमध्ये जेवढ्या पोस्ट केलेल्या आहेत, बाहेरमधून म्हणजे इथं काय बाहेरच्या ज्या पोस्ट आहेत ना फेसबुकच्या, ज्या ऑलरेडी आपण पोस्ट केलेल्या आहेत त्या तुम्हाला काय असणार इथं दिसणार आहेत. आणि क्रिएट न्यू ॲड म्हणलं तर ह्याच्यामध्ये मी काय करतो, क्रिएट न्यू ॲड करतो. क्रिएट न्यू ॲड मध्ये केलं तर बघा काय होतंय, त्याचा डायरेक्ट प्रोफाईल पिक्चर आला. म्हणजे ऑटोमॅटिक चेंजेस करायचे का नवीन सगळं तुम्हाला टाकायचंय. मला आता काय करायचंय, ऑटोमॅटिक मध्ये जायचंय. ऑटोमॅटिक मध्ये गेलं तर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह भेटतो, गेट मोर फॉलोअर्स. तुम्हाला काय करायचं, तुमच्या पेजचे फॉलोअर्स वाढवायचे का वेबसाईट विजिटर वाढवायचे का वेबसाईटवरून जास्तीत जास्त लोकांनी परचेस केलं पाहिजे का, लीड आले पाहिजे का, कॉल आले पाहिजे का, बुकिंग जास्त झाले पाहिजे का, पेज विजिटर वाढवायचे, पेजचं ट्रॅफिक वाढवायचं. तर मला काय करायचंय हे तुम्हाला पहिल्यांदा समजलं. मला काय करायचंय, माझ्या ज्या बिझनेससाठी जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे, जास्तीत जास्त कॉल येण्यासाठी मी काय करतो, कॉलचं बटन सिलेक्ट केलं. पण आता इथं काय करणार, यूज पोस्ट. तुम्हाला हीच पोस्ट यूज करायची का नाही, आपल्याला डेटा सायन्सची ॲड रन करायची, मग डेटा सायन्सचा पोस्टर टाकायचा. मग कसा टाकणार आपण, यूज पोस्ट. पोस्ट यूज करायची का आपल्याला, नाही, आपल्याला नवीन क्रिएटिव्ह यूज करायचंय. मग मी काय करणार, इथं सिलेक्ट मीडिया, मीडिया सिलेक्ट करायचंय आणि काय करायचंय, आपल्या व्हिडिओ मधून ऍड करायचंय, अपलोड, आपल्या मोबाईल मधून अपलोड करायचंय. मग आपल्याकडे जे पोस्टर, आता माझ्याकडे पोस्टर नाहीये, असेल इथं बघा खाली माझ्याकडे अपलोड केलेला आहे. म्हणून मी काय करतो, दोन ऑप्शन असतात, एक कॅरोजलचं ऑप्शन असतं आणि एक सिंगल इमेजचं असतं. इथं चेंज जर ऑप्शन करायचं, ऑब्जेक्टिव्ह जर चेंज करायचं असेल तर चेंज. मला आता मोर वेबसाईट विजिटर पाहिजे नसेल तर मोर वेबसाईट विजिटर वरती जातो आणि सेव्ह करतो. जास्तीत जास्त लोक माझ्या कुठं आले पाहिजे आणि इथं काय करतो मी, हे एडिट करतो आणि इथं कोणतं टाकतो,
डेटा सायन्स विथ जनरेटिव्ह एआय. हे पोस्टर केलं, सिलेक्ट केलं. इथं काय केलं, ॲडमिशन्स ओपन फॉर डेटा सायन्स कोर्सेस इन विथ 100%. जेवढं अट्रॅक्टिव्ह तुम्ही लिहिणार तेवढं जास्त लोक अट्रॅक्ट होणार. एवढं डिस्क्रिप्शन लिहिलं. नंतर खाली पण आपल्याला हेडलाईन टाकायचं आहे, मेक युअर इन डेटा विथ. एवढं झालं. अप्लाय बटन काय करणार आपण, अप्लाय नाव. आता आपण काय केलंय, कॉल बटन टाकलं. कॉल बटन नाही टाकलं तर वेबसाईट व्हिजिटर टाकलं तर व्हिजिट नाव पाहिजे किंवा अप्लाय नाव पाहिजे. इथं बघा. आणि कोणत्या वेबसाईट वरती तुम्हाला रिडायरेक्ट करायचंय ती वेबसाईट टाका, www.thedigital नन व्हॉट्सअप कॉल. ते पण ऑप्शन दिलंय. तुम्हाला व्हॉट्सअपचा मेसेज पण करायचा ऑप्शन असेल तर मला नन द्यायचं, म्हणजे व्हॉट्सअप वगैरे काय द्यायचं नाही. आता नंतर मला काय करायचंय, ऑडियन्स. कुणी ऍड पाहणार माझी, तिथं ऍड सेंटर मध्ये तुम्हाला ते डिटेलमध्ये टाकता येत नाही. आता इथं फक्त तुम्हाला एज टाकता येतं, 18 वर्षापासून 65, 48. मला काय करायचं, 20 वर्षापासून 22 वर्षापासून दाखवायचं. कोणत्या लोकेशन वरती दाखवायचंय, तर लोक काय करतात, हे इंडिया तसंच ठेवतात. इंडिया तसं ठेवायचं नाही. इंडिया जर तसं ठेवलं तर तुमची ऍड बिहारला दिसेल, गुजरातला दिसेल. इथं पुणे लोकेशन टाकायचं. समजलं का? आणि डिटेल टाक. कोणाला ऍड दाखवायची, एज्युकेशन, बॅचलर डिग्री, कॉम्प्युटर सायन्स डिग्री. मग इथं कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर डिग्री, बॅचलर ऑफ ऍप्लिकेशन कोणाला दाखवायची, तुम्हाला तर इथं डेटा सायन्स वाल्यांना दाखवायची. दिसतंय? कोणाला तुमचं हे दाखवायचं हे सगळं करू शकतात तुम्ही. जर ब्राउज मध्ये गेलं तर लोक काय सर्च करतात, इंटरेस्ट काय. आता इथं ह्याच्यात तुम्हाला हाऊस होल्ड इन्कम दिसतंय, लेवल ऑफ एज्युकेशन दिसतंय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे टाकावं लागतात. लेवल ऑफ एज्युकेशन, ज्यांची कॉलेज ग्रेड आहे किंवा ज्यांचं हायस्कूल झालेलं आहे, इन कॉलेजमध्ये आहेत, डॉक्टरेट आहे ज्यांच्याकडे, त्याच लोकांना तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची असेल ते पण आपण सिलेक्ट करू शकतात. एखाद्याचं हाऊस होल्ड इन्कम 50,000 रुपये असेल, 1,00,000 रुपये असेल तर ते पण दाखवू शकतात. एखाद्याला बॉयफ्रेंड असेल तर दाखवू शकतात. हे तुम्हाला इन रिलेशन, ज्यांना मुलं येतं छोटी छोटी, म्हणजे आता हे कधी दाखवायचं, जर एखाद डायपरची ऍड करतो तर ऑल पॅरेंटला, किती पॅरेंट, 1 ते 2 वर्षाची ज्यांना मुलं येते, हे असं सिलेक्ट करावं लागतं. कन्फर्म. नंतर पुढे काय करायचं, ड्युरेशन आपल्याला ठेवायचं आहे. डेली बजेट किती रुपये ठेवले मी, मिनिमम किती ठेवू शकता तुम्ही ऍड सेंटर मध्ये. इथं बघा, पहिले 83 रुपये होतं, पण आता 93.36 झालेले आहे. आणि जास्तीत जास्त 5,000 फक्त ऍड सेंटर मध्ये. आता इथं प्लेसमेंट पण ठेवू शकतात, फंड ऍड करायचा आणि पब्लिश करायचा. किती लोकांना ऍड कशी दिसते बघितलं का, हे अशी दिसते. आणि ह्याच्यावरती जर तुम्हाला ते आवडलं, जेवढी तुम्ही अट्रॅक्टिव्ह ऍड बनवणार तेवढे लोक अट्रॅक्ट होणार, तेवढी लोक तिथं व्हिजिट करणार, तेवढे लोक तुम्हाला कॉल करणार. आता इथं काय करतील लोक, ह्याच्यावरती क्लिक करून काय करतील, पहिल्यांदा ह्या मुजीब शेख तिथं वरती दिसते, मग हे चुकीचं आहे. समजलं का? खाली एनएमडीची ऍड रन होते खाली. हा, तर मग त्याच्यामुळे तुमचं प्रॉपर पेज असणं खूप गरजेचं असतं. जो बिझनेस त्याची जो बिझनेस असेल त्याचा किती लोकांपर्यंत आहे, टोटल बजेट किती आहे, 93 रुपये. आणि त्याच्यात एस्टिमेटेड जीएसटी लागते. टोटल किती रुपये तुम्हाला टाकावं लागतील, एवढे 110 रुपीज आणि 16 पैसे टाकावं लागतील. म्हणजे तुमचे 111 रुपयामध्ये किती लोकांपर्यंत जात आहे, 7,000 लोकांपर्यंत, 6,500 लोकांपर्यंत जाते. आणि किती क्लिक येऊ शकतात, 93.
तर तुम्ही जर इथं 50,000 टाकलं तर तुमचा बिझनेस कुठं जाईल? तुम्ही जर इथं 5,000 टाकलं तर तुम्हाला किती लीड येतील? तर ह्या अशा प्रकारे आपल्याला ऍड रन करायचे आहेत आणि खाली इथं पब्लिशचं बटन आहे, तेवढं पब्लिश केलं तुमची ऍड पण काय होईल, सबमिट होईल. झाली का? आता आपल्या अकाउंट मध्ये किती पैसे येतात हे चेक करायचं. तुमचं आता रिव्ह्यू मध्ये जाईल 200 रुपये, तर त्याचा आपल्याला फायदा होईल. तर ते आपल्याकडे, तर मी इथं काय करतो, साईटला येतो आणि कुठं जातो मी, ऍड मॅनेजर मध्ये जातो, सी मोर मध्ये जातो आणि इथे काय करणार मी, ऍड मॅनेजर वरती क्लिक करणार. ऍड मॅनेजर वरती गेल्यानंतर आपल्याला तुमच्या किती ऍड रन येतं हे दिसतं. हे आत्ता जी ऍड रन केली तर खाली दिसायला लागली का? वरती एक शेड्युलिंग होती आणि आता खाली दिसते, वरची ऍड रन केली. बिलिंग किती आपल्या अकाउंट मध्ये, बिलिंग आणि पेमेंट मध्ये जाऊन आपल्याला समजेल. 200 रुपये आपल्या अकाउंट मध्ये येतं. आपण आता एक ऍड, आता उद्या ह्याला किती लीड येतात, किती इम्प्रेशन येतात ते पाहू. आज जेवढं शिकवलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहे का नंदिनी? नाही सर. ठीक आहे, तर ह्याची प्रॅक्टिस करा आणि हो. उद्या आपण तुम्हाला एक ऍड रन करायला. आता हे मी ऍड सेंटरचं सिम्पलच शिकवलेले आहे. ऍड मॅनेजरचं खूप इम्पॉर्टंट असतं. इथून ऍड रन करत नाही, पण तुम्हाला माहित असावं म्हणून मी तुम्हाला शिकवलंय. त्यांना पेज क्रिएट करायचं माहित नाही नंदिनीला, त्याकडे विचारलं ना. नंदिनी तुम्हाला माहिती का पेज कसं क्रिएट करायचं? सर फेसबुक मध्ये पेज नाही माहित कसं करायचं क्रिएट. मयुरी तुम्हाला? हो मला माहिती आहे. त्यांनी केलं मयुरीने. मयुरीने केले. तर मी 2च सेकंदामध्ये हिला सांगतो, कोणाला, नंदिनीला, पेज कसं क्रिएट करायचं. सर पेज के लिए दूसरा अकाउंट बनाना पड़ेगा क्या? दुसरा असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल, तुमच्याच अकाउंट मध्ये क्रिएट करा. अच्छा. इथं काय करायचंय तुम्हाला, फेसबुक टाकायचंय. फेसबुक वरती तुम्ही लॉग इन केलं, तुमचं अकाउंट, आता हे मुजीब शेख नावाचंच अकाउंट आहे, ह्याच्यामध्येच तुम्हाला पेज क्रिएट करतो. सी मोर मध्ये जायचं आणि सी मोर मध्ये गेल्यानंतर इथं पेज दिसते का तुम्हाला, तर ह्या पेज वरती क्रिएट करायचं आणि इथं क्रिएट पेज दिसेल तर हे क्रिएट पेज वरती जायचं आणि क्रिएट पेज वरती गेल्यानंतर पेजचं नाव टाकायचं. आता मी इथं काय टाकतो, वेदांत पीजे म्हणून नावाने पेज केलं. कॅटेगरी काय आहे, आलं का? नंतर हे नंतर पेज क्रिएट केलं. किती वेळ लागला पेज क्रिएट करायला सांगा बरं नंदिनी, किती वेळ 2 लागतोय? मिनिट. किती सेकंदात पेज क्रिएट होते? तुम्हाला फक्त मी एक व्हिडिओ बनवला होता कालचा, त्याच्यामध्ये पण सांगितलं. कालचा व्हिडिओ बघितला का तुम्ही? तुम्हाला मी पाठवला पण होता. तुमच्याकडे वेबसाईट नाहीये, नका टाकू. हो. तुमच्याकडे लोकेशन आहे, फक्त लोकेशन टाका. तुमचं किती वाजेपर्यंत तुमचे पीजी ओपन असतात? ऑलवेज ओपन असतात. सकाळी 9 ते संध्याकाळी 9 असतात. इथं तुमचा डिस्प्ले पिक्चर सिलेक्ट करा, कवर फोटो सिलेक्ट करा. सर ये डिस्प्ले पिक्चर और कवर फोटो कहाँ से बनाना पड़ेगा? तुम्ही कैनवा मधून पण कैनवा से भी बना सकते हैं और दूसरा आपका इसमें से बना सकते हैं, आइडियोग्राम. अच्छा. आइडियोग्राम सिंपल है, कैसे बनाना है आपको मैं बताता हूँ. यहाँ पे हाँ. जाना है, आइडियोग्राम लगाना है, एंटर करना है, क्लिक करना है और यहाँ पे आपको सिर्फ प्रॉम्प्ट डालना है. ऐसा क्रिएट लोगो
फॉर माय पीजी। नेम क्या है? पीजी हॉस्टेल डालता हूँ। अच्छा, वेदांत पीजी ऐसे डाला है ना। और मुझे यहाँ पे कवर फोटो चाहिए या लोगो चाहिए, यहाँ पे सिलेक्ट करना है। यहाँ से हम डिसाइड कर सकते कि मुझे क्या चाहिए। कवर फोटो ये सही है, ये सिलेक्ट करो कवर फोटो के लिए। अगर आपको लोगो चाहिए तो 1:1 रखो। और यहाँ पे क्या करना है आपको, अगर उसके अंदर इमेज भी आपको कुछ डालना है तो इमेज भी डाल सकते हैं। और इंटर किया, जैसे आप इंटर करेंगे आपका इमेज जनरेट हो रहा है। उसको डाउनलोड करना है और उसको प्रोफाइल पिक्चर में लगाना। हो गए क्या? इतने अच्छे हो गए? देखो हाँ ऐसे डाउनलोड करो, स्टैंडर्ड साइज क्वालिटी है। ठीक है, डाउनलोड कर दिया। फिर से उस प्रोफाइल में गए, फेसबुक है, व्हाट्सएप बटन क्लिक लगाना है तो लगाओ, नहीं तो स्किप करो। नेक्स्ट, डन। उनका पेज क्रिएट हो गया। अभी मुझे उसका क्या करना है, डिस्प्ले पिक्चर चेंज करना है तो मुझे कहाँ पे जाना पड़ेगा? एडिट में, यहाँ से डायरेक्ट अपलोड फोटो, अच्छा सेव। कितना सिंपल है। हाँ सर। आपको उसके एक्सेस देना है तो प्रोफेशनल डैशबोर्ड में जाओ और दूसरे को भी एक्सेस दे सकते हो। पेज एक्सेस में जाना है, यहाँ पे जाके आप जिसको देना है उसका नाम सर्च करके डाल सकते। काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात, एकदा प्रॅक्टिस करा, 100% जमेल। ठीक आहे सर.